Hello students, today we are going to see time period, frequency, relation between frequency and period, and types of circular motion. So let us start. Time period is denoted by letter capital T. टाइम पिरियडला कॅपिटल टी अक्षराने दर्शवितात. याला फक्त पिरियड म्हटलं तरी पण चालेल, टाइम पिरियड. आता टाइम आणि पिरियड मध्ये काय फरक आहे? टाइम केव्हा स्टार्ट झाला, केव्हा एंड होईल, वेळ केव्हा स्टार्ट झालेला आहे केव्हा एंड होईल सांगता येत नाही. पण पिरियड हा स्टार्ट पण असतो एंड पण असतो, म्हणजे इंटरव्हल असतो, कालावधी मधला, टाइम मधलाच छोटासा तुकडा, दॅट इज कॉल्ड पिरियड. मग तो किती पण लहान किती पण मोठा असू शकतो पिरियड. आता पिरियडचा अर्थ इथं काय घ्यायचं बघा, सर्क्युलर मोशन मध्ये टाइम पिरियड किंवा फक्त पिरियड, तर त्याला म्हणायचं, त्याचा अर्थ असा आहे, इट इज टाइम टेकन बाय एन ऑब्जेक्ट. इट इज पिरियड म्हणजे इट इज म्हणजे कोण? पिरियड. टाइम हा काय असतो? इज द टाइम टेकन बाय एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे पदार्थ की जो फिरत आहे त्याने घेतलेला वेळ, टाइम टेकन बाय एन ऑब्जेक्ट. कशासाठी घेतलेला वेळ? टू कंप्लीट म्हणजे पूर्ण करण्यासाठी वन रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन म्हणजे काय? एक राऊंड किंवा एक चक्कर किंवा एक सायकल. एक सायकल म्हणजे एक चक्र. तर इट इज द टाइम टेकन बाय द बॉडी, पार्टिकल और ऑब्जेक्ट टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन म्हणजे एक राऊंड. एसआय युनिट ऑफ पिरियड इज सेकंड. पिरियडला सेकंड मध्ये मेजर करतात, मोजतात. समजलं? मग इट इज टाइम किंवा टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन और वन वाइब्रेशन और वन here vibration is not proper, but in further chapters this revolution is may be replaced by vibration or cycle. The time taken by the particle or object or a body which is in circular motion to complete one round or one revolution is called time period or simply period. SI unit of period is second. In symbol it is a letter small s. Now for example, period of earth, period capital T of earth. आता अर्थचा पिरियड, आता कोणाच्या अराउंड अर्थ फिरते? सन. मग सनच्या अराउंड अर्थला एक राऊंड मारायला किती वेळ लागतात? एक वर्ष म्हणजे 365 डेज. परंतु डेज म्हणजे दिवस हे एसआय युनिट नाही, ते सेकंड हे एसआय युनिट आहे. मग काय करावं लागेल? तर डेजचं रूपांतर आपल्याला सेकंड मध्ये करावं लागेल. कसं करायचं? तर बघा, 365 डेज, एका दिवसाचे 24 तास, 24 आवर्स, आणि एका तासाचे 60 मिनिट्स, आणि एका मिनिटाचे 60 सेकंड्स. तर 24 इंटू 60 इंटू 60 ने ह्या फॅक्टरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एवढे सेकंड मिळतात. हे एक वर्षाचे आहे. ऍक्च्युली वर्ष हे 365 दिवस आणि 6 तास इतकं असतं, परंतु जनरली 365 डेज हाच आकडा किंवा हा नंबर, ही फिगर वापरली जाते पिरियड ऑफ अर्थ साठी. 365 डेज. आता दुसरी गोष्ट समजलं. मग पिरियड काय असतो? पिरियड म्हणजे पार्टिकलला इथून निघून परत इथं यायला जो वेळ लागला सेकंड मध्ये, त्याला म्हणायचं पिरियड. ओके. मग पृथ्वीचा पिरियड आपण अशा प्रकारे सेकंड मध्ये रूपांतर केलं. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? वारंवारता, डिनोटेड बाय लेटर स्मॉल एन. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? की एका सेकंदात किती राऊंड झाले. जर अर्धाच राऊंड झाला पार्टिकलचा,
हाफ सर्कल, अर्धाच राऊंड झाला 1 सेकंदामध्ये, तर फ्रिक्वेन्सी असेल हाफ किंवा 0.5 हर्ट्झ. हर्ट्झ हे युनिट आहे, हर्ट्झ. तर 0.5 हर्ट्झ हे युनिट आहे, बरोबर. तर अशा प्रकारे आपण फ्रिक्वेन्सी 1 सेकंदात टच जितके राऊंडची संख्या घेतो. आता सपोज क्वार्टर ऑफ राऊंड इफ कंप्लीटेड, इथून इथपर्यंत गेला पार्टिकल, इथून इथपर्यंत, तर 0.25 हर्ट्झ इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट पार्टिकल. पूर्ण केला एक राऊंड 1 सेकंदात पूर्ण केला तर त्याची फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्झ. 1 सेकंदात 100 राऊंड केले तर 100 हर्ट्झ. मग हर्ट्झ मध्ये ती मोजली जाते. हर्ट्झ हे सायंटिस्टचे नाव आहे आणि इन द मेमरी ऑफ हिज डिस्कवरी लेनार्ड हर्ट्झ, एच सफिक्स स्मॉल झेड, एच कॅपिटल, hertz, symbol for the hertz is this. This is SI unit of frequency. Now what is frequency? Very simple. Number of revolutions completed. Revolutions म्हणजे cycles किंवा rounds. Completed, complete केले कोणी, by the particle किंवा by the object किंवा by an object. तर it is the number of revolutions completed by an object in 1 second, or 1 second is also called as unit time. Unit time म्हणजे 1 सेकंड. तर 1 सेकंदात पार्टिकलने पूर्ण केलेल्या चक्कर्स, राऊंड, सायकल्स, रिव्होल्यूशन्सच्या संख्येला फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. चक्कर्सच्या संख्येला. इट इज द नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. नंबर ऑफ म्हणजे रिव्होल्यूशन्सची संख्या. रिव्होल्यूशन म्हणजे इथून निघाला परत असा फिरून तिथं आला, त्याला आपण 1 कंप्लीट रिव्होल्यूशन म्हणणार. तर इट इज मीन्स हू इज फ्रिक्वेन्सी इज द नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड बाय एन ऑब्जेक्ट इन 1 सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. आता SI युनिट, व्हॉट इज SI युनिट ऑफ frequency? Hertz, CPS and RPS. Sometimes CPS, some peoples, those who are author of some parts of a physics can use the CPS. Some authors use the RPS, some authors use Hertz. So all the three have the same meaning. So all the three are may be used as a SI unit of frequency. So first famous or commonly used unit is Hertz. Another CPS means cycles per second. Cycles per second. Cycle म्हणजे चक्र, चक्कर, राऊंड ची संख्या, रिव्होल्यूशन्स. RPS म्हणजे आता बघा काही जण सायकल्स वापरतात पर सेकंड म्हणजे CPS वापरतात, काही जण RPS वापरतात पण C च्या जागेवर R आहे, R च्या जागेवर R म्हणजे सायकल्स किंवा रिव्होल्यूशन्स पर सेकंड, रिव्होल्यूशन्स पर सेकंड. तर असं नाही. तर हे दोघे युनिट वापरले जातात. त्याच्यानंतर जनरली युज्ड युनिट, जनरली ज्या इलेक्ट्रिक मोटर्स असतात, इलेक्ट्रिक मोटर्स असतात तर त्या मोटर्सचा जो रोटर असतो त्याचा फिरण्याचा जो स्पीड असतो तो RPM मध्ये सांगितला जातो. RPM म्हणजे रिव्होल्यूशन्स पर मिनिट. आता बघा मिनिट हे SI युनिट नाही वेळेचं किंवा पिरियडचं. मग त्या मिनिटाचं रूपांतर सेकंड मध्ये मल्टिप्लाय बाय 60 करून जो पण जितके पण RPM असेल. आता सपोज एखादी मोटर 2800 RPM म्हणजे काय, आता मोटारीच्या बॉडीवरती असं प्रिंट केलेलं असतं कुठंतरी. तर 2800 RPM म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, तर एका मिनिटाला ती मोटरचा रोटर किंवा तिचं जे व्हील असेल तर ते
2800 रिव्होल्युशन्स पूर्ण करतं. याचा अर्थ असा, आता काही वेळेला वेगवेगळं हे वापरलं जातं. तर म्हणजे आरपीएम हे जनरली युज्ड युनिट आहे, कॉमनली युज्ड युनिट आहे. पण हे एसआय युनिट हे आहे. हा, मिनिट मध्ये आलं तर तुम्हाला ते मल्टिप्लाय बाय 60 ने यांच्यामध्ये कन्वर्ट करता येतं. ओके, आणि ह्याच युनिट्स मध्ये जर नंबर आला प्रॉब्लेम सॉल्व करताना तर तेच वापरावे. आता बघा, रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड पिरियड बंद करून घ्या, बंद करून घ्या. तर रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड पिरियड काय आहे? रेसिप्रोकल रिलेशन आहे. आता रेसिप्रोकलचा अर्थ सुद्धा काही जणांना समजत नाही. आता समजा 5 चा रेसिप्रोकल गुणाकार व्यस्त, मराठीमध्ये त्याला म्हणतात. 5 चा गुणाकार व्यस्त कोणता? 1/5 म्हणजे 1 छेदाला जो असतो ना अपॉनला, त्याचा हा पूर्ण गुणाकार व्यस्त आहे. गुणाकार व्यस्त म्हणजे काय की दोन एकमेकांच्या गुणाकार व्यस्तांचं गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर 1 यायला पाहिजे. म्हणजे 5 चा गुणाकार व्यस्त किंवा रेसिप्रोकल हा 1/5 आहे, किंवा 1/5 चा रेसिप्रोकल 5 आहे. तसं पिरियडचा रेसिप्रोकल म्हणजे टी चा रेसिप्रोकल कोण असतो? हा टी चा रेसिप्रोकल आहे. पिरियडचा रेसिप्रोकल कोण असतो? फ्रिक्वेन्सी असतो. ऍक्च्युअली हा फॉर्म्युला, हा जो आहे ही डेफिनेशन पण आहे फ्रिक्वेन्सीची. पण हे मॅथमॅटिकल फॉर्म रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी, वारंवारता. पुन्हा आणि पुन्हा. आता हा शब्द तुम्ही कुठेतरी जिओग्राफी मध्ये ऐकला असेल, वारंवारता वगैरे, किंवा मॅथमॅटिक्स चे काही चॅप्टर्स आहेत स्टॅटिस्टिक्सचे, तर तिथं तुम्ही ऐकला असेल. तोच फ्रिक्वेन्सी हा अर्थ आहे. 10वीला तर टॅली मार्क्स वगैरे असतात ना, त्या ठिकाणी हा शब्द गेलेला आहे तुम्हाला. आता रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. मग पिरियडच्या रेसिप्रोकल हा इक्वल टू काय असतो? फ्रिक्वेन्सी असतो. हा, इज म्हणजे इक्वल टू. आता फॉर एक्झाम्पल हे समजण्यासाठी पुन्हा एक एक्झाम्पल सांगतो. लेट अस सी, सपोज one particle is doing its one revolution, performing or completing one revolution. समजा एक पार्टिकल एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी 2 सेकंद एवढा वेळ घेत असेल. वन रिव्होल्यूशन इज कंप्लीटेड इन 2 seconds. आता बघा, दोघांचं नातं बघतोय आपण. कोणाचं? ही फ्रिक्वेन्सी आणि हे पिरियड. तर नातं कसं आहे, हे कसं आलं याच्यासाठी एक्झाम्पल घेतलंय बघा. 1 रिव्होल्यूशन इज इक्वल टू 2 seconds. आता या ठिकाणी 2 सेकंड पिरियडची व्याख्या काय केली आपण? किती पण वेळ लागो, पण एकच चक्कर पूर्ण करायला लागणारा वेळ. आणि तो फ्रिक्वेन्सी मध्ये काय आहे? 1 सेकंड मध्ये किती चक्कर होतात बघा, व्यस्त आहे की नाही? मग या ठिकाणी 1 रिव्होल्यूशन, समजा एखाद्या पार्टिकलने 1 रिव्होल्यूशन पूर्ण करताना, कंप्लीट करताना 2 सेकंद एवढा वेळ घेतला. आता इथं 2 सेकंड, दॅट इज 2 सेकंड इज पिरियड हिअर. या ठिकाणी 2 सेकंड हा पिरियड आहे, बरोबर? हा पिरियड आहे. मग याला आपण हाफ करूया. आता हाफ का करायचं? याला आपण हाफ करायचं तर का करायचं? कारण आपल्याला फ्रिक्वेन्सी हवी, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदात किती रिव्होल्यूशन झाले ते काढावं लागतं. आता जरी 2 सेकंदामध्ये एक राऊंड मारतोय, पण एक राऊंड ला जेवढा वेळ लागेल तो पिरियड असतो, म्हणजे 2 पिरियड आहे. मग आता याच्यावरून फ्रिक्वेन्सी काढायची. फ्रिक्वेन्सी कशी काढणार की 1 सेकंड, मग याचा हाफ केला तर 1 सेकंड मिळेल आपल्याला. मग याचा हाफ केला तर इक्वल टू ह्याचा पण हाफ करा, बरोबर? मग 1 सेकंड मध्ये किती रिव्होल्यूशन होतील? एकाचा हाफ म्हणजे 1/2.
1/2 म्हणजे हाफ रिव्होल्यूशन 1 सेकंड मध्ये कंप्लीट होईल. मग 1 सेकंड मध्ये ज्या रिव्होल्यूशन्सची संख्या आहे त्याला म्हणतो फ्रिक्वेन्सी. मग या ठिकाणी हा 2 जो आहे, हा 2 जो आहे तो कॅपिटल टी आहे, बरोबर. 1/2 म्हणजे 1 पिरियड टी आणि इक्वल टू 1 सेकंड म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. समजलं. मग हे अशा पद्धतीने सुद्धा आपण प्रूव्ह करू शकतो. आता यांचं नातं फार वेगळं आहे, कन्फ्युजन होऊ शकतं. टाइम पिरियड म्हणजे काय, टाइम पिरियड म्हणजे एक राऊंड मारायला लागणारा वेळ आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर 1 सेकंदामध्ये पूर्ण केलेल्या चक्कर्स किंवा राऊंड्स किंवा रिव्होल्यूशन्सची संख्या म्हणजे फ्रिक्वेन्सी. म्हणजे यांचं नातं रिलेशन हे रेसिप्रोकल आहे. आता टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन कोणते, 2 टाइप आहेत. एक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, UCM short. It can be abbreviated as UCM as a short form. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि दुसरा जो टाइप आहे तो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याचा नॉन आहे तो दुसरा प्रकार. आता बघूया एक एक टाइप. मग पहिला प्रकार आपण सर्क्युलर मोशनचा, वर्तुळाकार गतीचे 2 प्रकार. एक म्हणजे एक समान वर्तुळाकार गती म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, याला शॉर्ट मध्ये UCM पण म्हणू शकतो किंवा वापरू शकतो. तर ड्युरिंग सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन होते वेळी म्हणजे पार्टिकल हा सर्कल मध्ये फिरत असताना, इफ द स्पीड ऑफ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट, जर त्या पार्टिकलचा स्पीड सारखाच राहत असेल, बदलत नसेल. आता या ठिकाणी v, लेटर v इज यूज्ड फॉर स्पीड आणि इथं 10 आहे, या ठिकाणी 10 आहे मीटर पर सेकंड, इथं पण 10 मीटर पर सेकंड. आता 3 ठिकाणी आपण किंवा at every instant, at every position or location, if the speed of the particle is remaining constant, means remaining same, then we say that the circular motion performed by the particle is uniform circular motion. मग बघा, ड्युरिंग सर्क्युलर मोशन पूर्ण करत असताना इफ द स्पीड ऑफ पार्टिकल, त्या पार्टिकलचा स्पीड हा सारखाच राहत असेल, रिमेन्स कॉन्स्टंट, देन सच अ सर्क्युलर मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असे म्हणतात. ओके. आता या ठिकाणी बघा v हा कॉन्स्टंट आहे 3 ठिकाणी. आता ह्याला याची व्हेलॉसिटी, या पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी ही ओमेगा, कारण जो पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आहे त्याला 2 व्हेलॉसिटी असतात, लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. आता लिनियर म्हणजे हा पाथ कव्हर करताना, लिनियर व्हेलॉसिटी आपण मागच्या तासाला शिकलोय, S अपॉन टी, हा डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे स्पीड, आणि डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम केला तर व्हेलॉसिटी मिळते. आणि व्हेलॉसिटी असो का स्पीड, दोघांसाठी युनिट एकच आहे, पण स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये फरक काय आहे, स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे आणि व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. आता वेक्टरला 2 गोष्टी पाहिजेत, एक मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, आणि स्पीडला फक्त एक मॅग्निट्यूड असतो. स्पीड स्केलर क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूड आहे. मग हा मॅग्निट्यूडच आहे मीटर पर सेकंड मध्ये. हा मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज नथिंग बट स्पीड. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज नथिंग बट स्पीड, लिनियर व्हेलॉसिटीची गोष्ट. आता अँग्युलर व्हेलॉसिटी, जसं जसं पार्टिकल इथून इथं जसं जात राहील तसं अँगल चेंज होत जाईल, आणि हा अँगल म्हणजे
थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटाने डिनोट केली जाते आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा जो रेट ऑफ चेंज आहे याच्या साथ, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा रेट ऑफ चेंज म्हणजे थिटा बाय टी डिवाइड बाय टाइम म्हणजे रेट काढणे कोणाचा, ह्याचा वरच्या अंशाला जो पण लेटर आहे, जी पण फिजिकल क्वांटिटी आहे न्यूमरेटरला, आणि अपॉन टाइम असेल तर ह्याला म्हणतात आपण रेट ऑफ चेंज ऑफ दॅट न्यूमरेटर क्वांटिटी, तर अशा प्रकारे हा रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज द अँग्युलर वेलोसिटी. This theta is also vector. Here rate of change of linear displacement is the linear velocity. बरोबर. आता ओमेगा म्हणजे जो पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आहे, the particle which is in circular motion have two types of velocities. One is linear velocity and another is angular velocity. Here this v is the magnitude of velocity and only magnitude means a speed of speed. Magnitude of velocity is nothing but a speed. Here if a speed v is a constant, जर v हा सारखाच राहत असेल, कॉन्स्टंट असेल, तर ओमेगा इज ऑल्सो कॉन्स्टंट. आता बघा हे सेंटेन्स काय सांगतं, v कॉन्स्टंट याचा अर्थ एक सारख्या वेगाने तो जातोय, त्याचा स्पीड वाढत नाही घटत नाही. द स्पीड ऑफ पार्टिकल इज नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. मग स्पीड वाढत नाही तर अँगल करण्याचा रेट पण सेम असेल ना, अँगलचा रेट ऑफ चेंज म्हणजे ओमेगा सुद्धा सेम असेल ना, अँग्युलर वेलोसिटी. तर ओमेगा इज ऑल्सो कॉन्स्टंट. लक्षात ठेवा ही गोष्ट, speed v is a constant, then omega is also constant, but speed and omega, पण velocity is not constant. पण velocity constant नाही. बघा speed constant आहे म्हणून omega constant आहे, पण velocity is not constant, it changes. कशामुळे? ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ॲट एव्हरी इन्स्टंट. कारण वेलोसिटीची डायरेक्शन कोणती घेतो आपण? टँजन्शियल. हा बघा, हा जो एरो दाखवला ही वेलोसिटीची डायरेक्शन आहे. कोणती? टँजन्शियल टू इट्स अ सर्क्युलर पाथ. आणि म्हणून डायरेक्शन ऑफ वेलोसिटी ॲट एव्हरी इन्स्टंट, प्रत्येक ठिकाणी ती चेंज होते. टँजन्शियल ती बदलत राहते, वेलोसिटी मात्र बदलत राहते. हे लक्षात ठेवा. स्पीड आणि ओमेगा, व्ही कॉन्स्टंट तर ओमेगा कॉन्स्टंट किंवा व्हाईस वर्सा. आता ह्या टाइपच्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एकच प्रकारचं ऍक्सेलरेशन असतं आणि त्याला म्हणतो आपण सेंट्रिपिटल ऑर रेडियल ऍक्सेलरेशन. सेंट्रिपिटल चा अर्थ काय होतो? सेंटर कडे, केंद्रकाकडे. सेंट्रिपिटल और रेडियल एक्सेलरेशन डायरेक्टिंग टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल. आता एक्सेलरेशन म्हटलं ही वेक्टर क्वांटिटी आहे, याची डायरेक्शन फार महत्वाची आहे. तर सेंट्रिपिटल किंवा रेडियल एक्सेलरेशन म्हणजे काय हे ठिकाणी दाखवले बघा. जर पार्टिकल इथं असेल, कोणत्याही ठिकाणी असेल तर त्याची डायरेक्शन ही केंद्रकाकडे असते, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. सेंट्री म्हणजे सेंटर कडे, पिटल मीन्स सिकिंग, सेंटर सिकिंग ऍक्सेलरेशन. सेंट्रिपिटल फोर्स सारखंच सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे. तर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणजे काय? सेंटर कडे ओढलेलं असणे. किंवा रेडियल, याला रेडियल नाव का दिलं? कारण तो रेडियस द्वारा दिला जातो, रेडियस द्वारा, अलॉंग रेडियस. याचे डेफिनेशन काय? द एक्सेलरेशन acting on a particle which is performing circular motion towards center along the radius or along the radius towards the center is called as centripetal or radial acceleration. Okay, तर याची डायरेक्शन फिक्स आहे आणि ती कुठं असते? टुवर्ड्स द सेंटर असते. ही डायरेक्शन बघा. आणि रेडियस वेक्टर हा r,
सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. आता आर हा वेक्टर क्वांटिटी आहे, फक्त आर लिहिला तर तो स्केलर आणि आर च्या अबोव असा एरो दिला वेक्टर फॉर्म. आता आर हा वेक्टर काय आहे तर बघा, जसं जसं हा कशासाठी वापरला जातो, ह्याला रेडियस वेक्टर अथवा पोझिशन वेक्टर असे म्हणतात. आर हा रेडियस वेक्टर और पोझिशन वेक्टर. आता असं नाव काय आहे तर तो पोझिशन दाखवतो, पार्टिकलची काय दाखवतो, पोझिशन दाखवतो. पार्टिकल कुठे आहे, जसं आपण लहान मुलांना विमान दाखवतो बघा, असं बोटाने विमान दाखवतो, त्याप्रमाणे हा पार्टिकल कुठं कुठं आहे, जिथं जाईल तिथं पोझिशन सांगतो. म्हणून त्याची डायरेक्शन नेहमी पार्टिकल कडे असते. इथं आला पार्टिकल तर या ठिकाणी रेडियस वेक्टरची डायरेक्शन ही बदलली बघा, इकडे होती इकडे झाली, अजून इथं आल्यावर इकडे असेल. म्हणजे रेडियस वेक्टरची डायरेक्शन फ्रॉम सेंटर टू द पोझिशन ऑफ पार्टिकल असते आणि रेडियल एक्सेलरेशनची डायरेक्शन फ्रॉम पोझिशन टू सेंटर असते, म्हणजेच ऑपोजिट असते. दोघांच्या डायरेक्शन काय असतात, ऑपोजिट असतात. आता ते नंतर बघणार आहेत आपण. तर बघा, याचं डेफिनेशन समजलं. द एक्सेलरेशन ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन टुवर्ड्स द सेंटर along the radius is called centripetal or radial acceleration. ओके, आता याचा फॉर्म्युला हा आहे AR is equal to ओमेगा स्क्वेअर R. म्हणजे R म्हणजे रेडियल एक्सेलरेशन चा फॉर्म्युला आहे ओमेगा स्क्वेअर R. हा स्केलर फॉर्म मध्ये, हा वेक्टर नंतर पाहणार आहे, हा स्केलर फॉर्म मध्ये फॉर्म्युला आहे. आता समजा फॉर्म्युला नंबर 1. पण या ठिकाणी आपल्याला परंतु V आणि ओमेगा यांचं नातं काय, जसं हे रेडियल एक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, ओमेगा स्क्वेअर R. तर ओमेगा स्क्वेअर R आहे बरोबर. मग ओमेगाची व्हॅल्यू आपण बनवूया. आपल्याला हे माहिती बघा, रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी. आता लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी यांचं रिलेशन आहे v इज इक्वल टू ओमेगा बरोबर. मग ह्या ओमेगाची व्हॅल्यू कशी ठरवणार, या r ला इकडे डिवाइड करा, v बाय r इज द ओमेगा. मग फक्त ओमेगाची किंमत v बाय r आहे, व्हॅल्यू v बाय r आहे. पण इथं तर त्याचा स्क्वेअर करून टाकायचा आहे, मग ह्या चा स्क्वेअर पाहिजे म्हणून यांचा पण स्क्वेअर करा. मग v स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर ही ओमेगाची व्हॅल्यू आपण पुट अप केली. याच्यावरून ओमेगा तयार केला, हा v अपॉन r, आणि ह्या ओमेगाची व्हॅल्यू इथं टाकली स्क्वेअर करून, तर v स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर बरोबर. आणि हा r जसाच्या तसा. आता या ठिकाणी वेक्टरचा विचार करायचा आहे स्केलर मध्ये. मग इथला एक एक r काय होईल, कॅन्सल. मग शिल्लक काय राहिलं, देअरफॉर AR इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन सिंगल r. हा फॉर्म्युला नंबर 2 तयार झाला. हा फर्स्ट, हा सेकंड. आता फॉर्म्युला नंबर 3 बघूया कसा बनतो. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला बरोबर, आणि v इज इक्वल टू ओमेगा r असतो हे पण माहिती आहे. मग या ओमेगा स्क्वेअरची फोड करा. फोड म्हणजे काय, सेपरेट करा. ओमेगा इंटू ओमेगा, स्क्वेअरची फोड केली, ओमेगा इंटू ओमेगा. मग हा ओमेगा इंटू r काय असतो, हा तर v असतो बरोबर. ओमेगा इंटू r तर काय असतो, सिन्स, कारण की ओमेगा इंटू r इज द v. मग रिप्लेस दिस ओमेगा r बाय v. मग ओमेगा इंटू v और v ओमेगा हे इंटरचेंज केले तरी चालतील, कारण स्केलर फॉर्म बघतोय आपण. स्केलर मध्ये चालेल पण वेक्टर मध्ये चालत नाही. आता v ओमेगा. मग फॉर्म्युला नंबर 1 2 3 बघा, एकाच फॉर्म्युलावरून हे दोघं फॉर्म्स तयार झाले. हे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. तर फ्रॉम 1 2 3 1 2 3 म्हणजे AR 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 चे फॉर्म्युले हे 3 आहेत. आता तिघांचा वापर कसा कसा करायचा, जेव्हा v ओमेगा दिला तर हे काढण्यासाठी हा वापरावा, AR इज इक्वल टू v ओमेगा. हे दोघं फॅक्टर दिले, या दोघं क्वांटिटी दिल्या, हे फाइंड करायला लावलं तर हा वापरा. हे दोघं क्वांटिटीज दिल्या आणि हे काढायला लावलं फाइंड आउट करायला तर हा वापरा. व्हेरी सिंपल. ओके, आता लास्ट
1 मिनिट. आता बघा वेक्टर फॉर्ममध्ये हाच फॉर्म्युला कसा लिहितात. हा वेक्टर आहे, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी, ऍक्सेलरेशन हीच वेक्टर क्वांटिटी आहे. आता ओमेगा सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे, पण इथं स्क्वेअर झाल्यामुळे त्याचा एरो गेला. आपण हे 11th मध्ये शिकलेलो आहे कसा गेला, बरोबर. त्याच्यानंतर आर हा पोझिशन वेक्टर आहे. हिअर आर इज द रेडियस वेक्टर ऑर पोझिशन वेक्टर. आताच सांगितलं आर कशासाठी वापरतात, पोझिशन दाखवण्यासाठी, पार्टिकल कुठं आहे तो दाखवण्यासाठी आर वापरला जातो, पोझिशन वेक्टर. आता या ठिकाणी निगेटिव्ह साईन इथं आहे, इथं नाही. का तर जेव्हा आपण वेक्टर फॉर्म मध्ये लिहितो तर त्यांच्या डायरेक्शन जर सेम असतील तर निगेटिव्ह साईन लिहायची गरज नाही, आणि जर डायरेक्शन अपोजिट असतील तर वेक्टरच्या डायरेक्शन अपोजिट असतील तर मायनस साईन लिहावे. तर बघा निगेटिव्ह साईन ॲपियर्स ड्यू टू आलेलं आहे. निगेटिव्ह साईन ड्यू टू कशामुळे, च्यामुळे. कशामुळे, वेक्टर ए आर अँड आर आर अपोजिटिंग डायरेक्शन. ए आर आणि आर नेहमी पार्टिकल जिथं असेल ना तिथला ए आर आणि तिथलाच आर. आता ह्या ठिकाणी पार्टिकल आहे सपोज, ए आर ची डायरेक्शन, रेडियल ऍक्सेलरेशन ची डायरेक्शन टुवर्ड सेंटर, आणि आर ची डायरेक्शन ही अवे फ्रॉम द सेंटर टुवर्ड्स द पोझिशन. हा रेडियस वेक्टर आहे आणि हे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे, हे एकमेकांच्या अपोजिट असतात. तर ए आर अँड आर आर अपोजिट इन डायरेक्शन. दॅट इज AR is towards the center and R is away from center to position of particle. सेंटर पासून अवे असतो आणि कोणत्या डायरेक्शनला, टुवर्ड्स द पोझिशन ऑफ द पार्टिकल. नाउ विल स्टॉप हियर.